प्रॉपर्टीज ऑफ लाईन जे आपण लास्ट टाइम पाहिलं होतं, आठवतं का? मी 2 प्रॉब्लेम सोडून दाखवले होते आणि तुम्हाला ते थोडेसे कंटाळवाणे वाटले होते, बरोबर आहे ना? तर त्याला सिमिलर हा प्रकार आहे. तर मला वाटतं आता फक्त मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो, डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो आणि विल स्विच ओव्हर टू एमसीक्यू. कारण मी आता जस्ट एमसीक्यू पाहिले. तर प्लेनवरती टोटल 20 एमसीक्यू आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यापैकी हा जो पार्ट आपण डिस्कस करणार आहोत त्याच्यावरती जास्तीत जास्त 2 एमसीक्यू मला दिसले. त्यामुळे इथं वेळ न घालवता आपण काय करूया, हे कन्सेप्ट समजून घेऊन विल स्विच ओव्हर टू एमसीक्यूज. इज दॅट फाईन? येस सर. जे एक्झाम मध्ये येणार आहे ते आपण जास्त फोकस करूया इथून पुढे. I think that will be a good idea. I think the recording is in progress. Okay, we can continue. Write down strike and dip of a plane. Okay, as usual, first we'll write the things and then we'll try to understand them. पहिल्यांदा आपल्याला पाहिजे strike. Write down the bearing of the longest horizontal line in a plane is called as strike of a plane. तर या डेफिनेशन तुम्हाला समजलं काय? ज्याला आपण स्ट्राइक म्हणतो ते बेसिकली काय आहे? बिअरिंग आहे. ओके, आता ते कुठं दाखवायचं, कसं दाखवायचं हे आपण शिकणार आहे. पण बिअरिंग, इफ यू रिमेंबर, इज इट शोन इन द फ्रंट व्ह्यू और टॉप व्ह्यू? फ्रंट व्यू. बिअरिंग फ्रंट व्ह्यू मध्ये दाखवतात का टॉप व्ह्यू मध्ये दाखवतात? टॉप व्यू. इज ऑलवेज शोन इन द टॉप व्ह्यू. त्यामुळे एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू दुसरा पॉइंट लिहा. Strike is always shown in the top view, ज्याला आपण प्लान असं सुद्धा म्हणतो. तर स्ट्राइक हे बेअरिंग असल्यामुळे ते आपल्याला दाखवावं लागतं टॉप व्ह्यू मध्ये. फॉर एक्झाम्पल स्ट्राइक कसं असणार, तर जसं बेअरिंग असतं तसं स्ट्राइक असतो. फॉर एक्झाम्पल S40 ईस्ट विथ रिस्पेक्ट टू ए अशी स्ट्राइकची व्हॅल्यू असते. ठीक आहे. Strike bearing of the longest horizontal line. ठीक आहे. Strike will always shown in the top view. इथपर्यंत बरोबर आहे. Then ठीक आहे बघा, जसं जसं आपण पुढे डिस्कशन करतो तसं तसं पॉइंट ऍड करूया. कारण सगळं आता ऍड केलं तर काही समजणार नाही. डीप it is nothing but the inclination of the plane. The plane's inclination म्हणजे काय असतं? एज व्ह्यूचं inclination, बरोबर का? with HP, that is theta plane. तर इतके दिवस आपण ज्याला थीटा प्लेन म्हणतो
तो अँगल म्हणजेच काय आहे, डीप आहे. ठीक आहे. आपण सेकंड स्टेज मध्ये थीटा प्लेन दाखवत होतो. डू यू रिमेंबर दॅट? Yes, sir. So whatever the angle we are showing in second stage theta plane, that is nothing but deep angle. Okay. Then this was the first point. Then dip of the plane is normally seen in the front view. जर 3 स्टेज प्रॉब्लेम असेल तर स्टेज 2 मध्ये तो आपल्याला अँगल दिसतो. डीप म्हणजेच काय, थीटा प्लेन. आता जे सांगितलं ते आपण लिहितोय फक्त. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. डीप ज्याला आपण काय म्हणतो, थीटा प्लेन. डीप और थीटा प्लेन can be obtained in auxiliary front view तर फ्रंट व्ह्यू मध्ये जर तुम्हाला थीटा प्लेन दिसत नसेल तर तुम्ही ऑक्झिलरी फ्रंट व्ह्यू काढता आणि थीटा प्लेन मिळवता, ज्याला काय म्हणतात, डीप म्हणतात. ठीक आहे. थर्ड पॉइंट, when a plane is perpendicular to HP, एखादं प्लेन जर HP ला परपेंडिक्युलर असेल तर डीप अँगल किती असेल? प्लीज आन्सर. फक्त डेफिनेशन नुसार सांगा, त्याच्यामध्ये काही शिकवण्याची गरज नाही. Read the definition of deep and tell me the answer of point number 3. When a plane is perpendicular to HP, then deep angle is 90 degrees. it must be 90 degree. बघा, हे समजा HP आहे, एखादा प्लेन कोणतरी शाप दिला होता, फोन पडला. काय झालं? हे समजा HP आहे आणि याच्यावरती आपण एखादं प्लेन असं ठेवलं तर HP आणि गिव्हन प्लेन याच्यामधला अँगल किती असेल सांगा? 90 degrees. इट मस्ट बी 90 डिग्री. बरोबर आहे. आणि बाय डेफिनेशन डीप म्हणजे काय सांगा? तर HP शी केलेला अँगल. त्यामुळे जे प्लेन असं HP ला परपेंडिक्युलर आहे ते HP शी 90 डिग्री करतं. म्हणजेच डीप किती असणार आहे? 90 डिग्री. इज दॅट क्लिअर? हे सगळे मी तुम्हाला MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू लिहून देतो हा. हे अजिबात विसरायचं नाही. दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. म्हणजे एकदम उघडच बोलायचं झालं तर प्रॉब्लेम नाही जमले तरी चालतील, पण हे जे लिहितोय आपण हे समजलं पाहिजे, याचे उत्तर देता आले पाहिजे ऍज अन MCQ. ठीक आहे. शॅल वी कंटिन्यू? Yes. When a plane is parallel to HP, सांगा पुढे काय येईल? Deep angle is 0 degree. Deep angle is 0 degrees. हे समजा प्लेन आहे, हे HP आहे आणि त्याला पॅरलल एक प्लेन आहे, तर त्या प्लेनना पॅरलल असणाऱ्या प्लेनने HP चा केलेला अँगल हा 0 असणार आहे
आणि बाय डेफिनेशन एचपीशी अँगल म्हणजेच कोण आहे, डीप आहे, त्यामुळे तो 0 असेल. इज दॅट क्लिअर? नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, हे सगळं मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करणार आहे, हे मी तुम्हाला सोडवायला सांगणार नाही. Strike line and dip line are always line and dip line are always मेसेज येतात, नेटवर्क नाही, आमचं नाही. Strike line and dip line are always perpendicular to each other. So take a snapshot of this. हे सगळं जे लिहिलंय याचा स्नॅपशॉट घ्या. हे सर्वात महत्त्वाचा पार्ट आपण शिकतोय. Shall we try to understand the things now? Yes, sir. Yes, sir. फक्त आता हे लिहिलेले जे पॉइंट आहेत ते माझ्या समोर नसतील, त्यामुळे ज्या सिक्वेन्स मी लिहिले त्यानुसार तुम्हाला कदाचित मला सांगावं लागेल. पहिल्यांदा केलेलं बेअरिंग, स्ट्राइक इज शोन इन टॉप व्ह्यू. ठीक आहे, ओके. सपोज वी आर ड्रॉइंग, आता हे मी थोडं रफली काढतो कारण आपल्याला वेळ वाचवायचा आहे. चालेल? सपोज वी आर ड्रॉइंग द प्रोजेक्शन्स ऑफ अ ट्रायंगल. एखाद्या ट्रायंगलचे आपण प्रोजेक्शन काढतो असं गृहीत धरा. ठीक आहे, हा ट्रायंगल समजा रेस्टिंग ऑन कॉर्नर आहे. पॉइंट समजा, मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतोय, याच्यावरचे प्रॉब्लेम सोडवायची गरज नाही, पुन्हा एकदा सांगतोय. जेवढं इथं डिस्कस केलं तेवढं सफिशियंट आहे, लिहून घेतलं तेवढं. एज व्ह्यू कडला इथं ए डॅश असेल, बरोबर आहे का? इथून जर असं प्रोजेक्टर वरती घेतलं, इथं काय असेल, बी डॅश आणि सी डॅश, बरोबर आहे. त्यानंतर तुम्ही काय करणार, रेस्टिंग कॉर्नर जो तो एक्स वाय वरती ठेवणार आणि जो काय दिलेला अँगल थीटा प्लेन आहे, फॉर एक्झाम्पल 45 डिग्रीज, तो इथं मार्क करणार. लेंथ ऑफ द एज व्ह्यू ऍज इट इज घेणार. ठीक आहे. नंतर मग हा प्रोजेक्टर इथून खाली घेणार ए डॅशचा, बरोबर आहे ना? बी डॅश सी डॅशचा प्रोजेक्टर खाली घेणार आणि इथं परत एकदा तुम्हाला काय मिळेल, यू विल गेट वन apparent shape. This will be A, this will be B, this will be C. ह्या सर्व गोष्टी ऑक्झिलरी प्लेन मेथडने पण मिळवता येतात. ते अतिशय त्रासदायक काम आहे. जर एखादं बोनस लेक्चर मिळालं तर ते सर्व प्रोसेस आपण ड्रॉ करूया. ठीक आहे. तर इथला अँगल जो थीटा प्लेन असतो सेकंड स्टेजचा, माहिती ना, त्याला काय म्हणतात सांगा? डीप अँगल. थीटा प्लेन म्हणजेच डीप असतो, बरोबर आहे. नंतर लास्ट स्टेज मध्ये तुम्ही काय करणार, तर रेस्टिंग कॉर्नर जो आहे ए, त्याच्या अपोजिट समजा बीसी आहे, तर तुम्हाला बीसी साठी समजा फाय दिलाय असा. बीसी ह्या साइड साठी कोणता अँगल तुम्हाला दिलाय, फाय दिलाय. हा समजा बी आहे,
समजा सी आहे, बीसीचा अँगल तुम्हाला दिला समजा 45 आहे तो पण. हा शेप तुम्ही रिड्रॉ करणार, बरोबर आहे का? काय बोलतो समजते सर्वांना? Yes, sir. इथं काय मिळेल तुम्हाला? ए मिळेल, बरोबर आहे का? नंतर फ्रंट व्ह्यू मध्ये गेलं तर इथं ए डॅश मिळेल. बी आणि सी चे प्रोजेक्टर टॉप व्ह्यू मधून फ्रंट व्ह्यू मध्ये आणले. इथं बी डॅश मिळेल आणि इथं काय मिळेल? सी डॅश मिळेल, बरोबर आहे. जॉईन A dash to B dash and A dash to C dash. हा काय झाला? प्लेनचा फायनल फ्रंट व्ह्यू, बरोबर आहे. तर स्टेज 3 मध्ये ट्राय टू डिस्क्राइब द फ्रंट व्ह्यू अँड टॉप व्ह्यू. तर टॉप व्ह्यू हा ऍपरंट शेप असेल, बरोबर आहे, आणि फ्रंट व्ह्यू हा पण काय असेल? ऍपरंट शेपच असेल. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes. ठीक आहे. मग आता डीप म्हणजे काय समजलं तुम्हाला सांगा? थीटा प्लेन, बरोबर का? डीप म्हणजे काय मिळालं? थीटा प्लेन. ही डेफिनेशन समजली. आता स्ट्राइकची डेफिनेशन मला सांगा. बिअरिंग ऑफ लॉंगेस्ट हॉरिझॉन्टल लाईन इन द प्लेन, बरोबर आहे. तर इथं थोडंसं डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो मी. डेमॉन्स्ट्रेशन दिसतंय का सध्या? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. तर इथं कुठतरी एचपी आहे असं समजा. हे एचपी आहे आणि ही एक लाईन आहे, बरोबर आहे. आता फक्त एचपी च्या रेफरन्सने मला सांगा, ही लाईन एचपी ला पॅरलल आहे का? डेमॉन्स्ट्रेशन दिसतंय सर्वांना? Yes, sir. Yes. दिसतंय. ही लाईन एचपी ला पॅरलल आहे. फ्रंट व्ह्यू सध्या कसं आहे? ट्रू लेंथ आहे, बरोबर आहे ना? Yes. टॉप व्ह्यू कसं आहे? ट्रू लेंथ आहे. नंतर ए हा पॉइंट फिक्स ठेवला, ही लाईन अशी इन्क्लाइन केली. आता एचपी ला लाईन पॅरलल आहे का सध्या? येस. अशी एचपी ला पॅरलल आहे का? Yes, sir. Yes. आता मात्र फ्रंट व्ह्यू कसा आहे? Apparent length. ऍपरंट लेंथ जे एक्स वाय ला पॅरलल असेल, बरोबर ना? Yes. आणि टॉप व्ह्यू कसा असेल याचा वरून पाहिल्यावर? True length. याला आपण पूर्वी हॉरिझॉन्टल लाईन म्हणत होतो, आठवत आहे ना? फ्रंटल आणि हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल लाईनची प्रॉपर्टी कशी आहे बघा. फ्रंट व्ह्यू पॅरलल टू एक्स वाय आणि टॉप व्ह्यू शोज ट्रू लेंथ. डू यू रिमेंबर? Yes, sir. बघा, हॉरिझॉन्टल लाईनची प्रॉपर्टी, आय विल रिपीट इट फॉर यू. द प्रॉपर्टी ऑफ हॉरिझॉन्टल लाईन इज इट्स फ्रंट व्ह्यू इज Apparent. Parallel. front view is parallel to xy and top view shows True length. True length. true length. बरोबर आहे. तर या डेफिनेशन नुसार आपण जर आता डिस्कस केलेल्या प्रॉब्लेम मध्ये आपण गेलो तर या प्लेन मध्ये हॉरिझॉन्टल लाईनची प्रॉपर्टी सांगा. फ्रंट व्ह्यू कसा असतो? Parallel to xy. तर या प्लेन मध्ये आपण अशा नंबर ऑफ हॉरिझॉन्टल लाईन्स दाखवू शकतो. इज दॅट करेक्ट? Yes, sir. Yes, sir. त्यापैकी लॉंगेस्ट हॉरिझॉन्टल लाईन कुठली असेल सांगा? B dash C dash. B dash C dash. परफेक्ट. तर त्यापैकी लॉंगेस्ट हॉरिझॉन्टल लाईन असेल बी डॅश सी डॅश. तर ह्या ज्या बाकीच्या लाईन्स मध्ये दाखवल्यात हॉरिझॉन्टल, त्या आता कन्सिडर करायची गरज आहे का? No. नाही. त्यामुळे ते आपण विसरून जाऊया. या सर्व हॉरिझॉन्टल लाईन आपण विसरून गेलो आणि आपण एकच गोष्ट लक्षात ठेवली, ती म्हणजे काय? बी डॅश सी डॅश इज Horizontal line.
हॉरिझॉन्टल लाईन. ठीक आहे. नेक्स्ट, आता बाय डेफिनेशन स्ट्राइक म्हणजे काय सांगा. तर जी लॉंगेस्ट हॉरिझॉन्टल लाईन आहे ज्याचं नाव आपण काय शोधलंय, बी डॅश सी डॅश, त्याचं बिअरिंग. बरोबर आहे. आता बिअरिंग फ्रंट व्ह्यू मध्ये मिळतं का आपल्याला? बेअरिंग फ्रंट व्ह्यू मध्ये मिळतं का टॉप व्ह्यू मध्ये मिळतं? Top view. टॉप व्ह्यू मध्ये मिळतं. म्हणून आपण काय करायचं, नाव वी हॅव टू फोकस ऑन द टॉप व्ह्यू. ओके, सो दिस BC is nothing but top view of longest horizontal line. Is that clear? BC हा Yes. कोण आहे सांगा? Longest horizontal line. लॉंगेस्ट हॉरिझॉन्टल लाईनचा टॉप व्ह्यू. लॉंगेस्ट हॉरिझॉन्टल लाईन ही तुम्हाला सापडते कुठं? फ्रंट व्ह्यू मध्ये. बरं का? तर फ्रंट व्ह्यू कशासाठी? फक्त लॉंगेस्ट कोण आहे हे ठरवायसाठी. इज दॅट क्लिअर? Yes. फ्रंट व्ह्यू कशासाठी आहे? तर लॉंगेस्ट हॉरिझॉन्टल लाईन कुठली हे ठरवायसाठी आहे. मात्र ती लाईन ऍक्च्युअली तुम्हाला शोधायची आहे कुठं? Top view मध्ये. टॉप व्ह्यू मध्ये. इज दॅट क्लिअर? आणि तुम्हाला शोधायचं आहे बिअरिंग. म्हणजे सोप्या भाषेमध्ये तुम्हाला BC चं बिअरिंग शोधायचं आहे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. आपल्याला तर बिअरिंग शोधायची पद्धत माहितीये. काय माहिती हो? तर हे जे बिअरिंग आहे लाईन BC चं, हे तुम्ही ऍट पॉइंट B मिळवू शकता किंवा ऍट पॉइंट C मिळवू शकता. इज दॅट क्लिअर? Yes. Yes. समजा आपण बिअरिंग पाहतोय ऍट पॉइंट B. दिस विल बी ईस्ट. बरोबर आहे का? त्याच्या अपोजिट वेस्ट. This will be south and this will be north. बरोबर आहे. समजा आपण आता अँगल BC चा मेजर करायचा, हॉरिझॉन्टलची का वर्टिकलची? Vertical. वर्टिकल. Vertical. समजा तो अँगल आहे 60 डिग्री. ठीक आहे. मग ही जी BC आहे ही लॉंगेस्ट हॉरिझॉन्टलच्या लाईनचा टॉप व्ह्यू आहे. त्याला म्हणलं जातं स्ट्राइक लाईन. स्ट्राइक आणि डीप शिकवायच्या दोन पद्धती आहेत. हे ऑक्झिलरी प्लेन मध्ये मेथड मध्ये पण शिकवता येतं आणि 3 स्टेज मध्ये पण शिकवता येतं. मी नॉर्मली प्रिफर करतो 3 स्टेज पासून सुरुवात करणं, कारण 3 स्टेज आपल्याला आधी माहिती झालेलं असतं. बरोबर आहे. ऑक्झिलरी प्लेन मेथडनं पण शिकवता येतं, पण तुम्हाला ऍक्च्युअल कोणतंच ड्रॉइंग काढायचं नाही एक्झाम मध्ये, त्यामुळे आपण 3 स्टेज मेथडनं जाऊया. इज दॅट फाईन? ही सोपी आहे ती मेथड आपण यूज करतोय. सांगा मग BC ला स्ट्राइक लाईन म्हणतात. BC ला काय म्हणायचं? सर्वांनी बोला प्लीज. Strike line. इट इज कॉल्ड एज स्ट्राइक लाईन. स्ट्राइक लाईन म्हणजेच काय? तर फ्रंट व्ह्यू मध्ये दिसणारी लॉंगेस्ट हॉरिझॉन्टल लाईन त्याचा टॉप व्ह्यू आहे. बरोबर आहे. सो व्हॉट इज स्ट्राइक लाईन? नोट करत राहा प्लीज. व्हॉट इज स्ट्राइक लाईन? कारण MCQ कशावरती येईल आपण सांगू शकत नाही. स्ट्राइक लाईन म्हणजे काय असतं? Top view of the Top view longest of horizontal. longest Horizontal line in front view. horizontal line. ग्रॅमॅटिकली परफेक्ट पाहिजे असेल तर टॉप व्ह्यू ऑफ द लॉंगेस्ट. बरोबर आहे का? सुपरलेटिव्ह डिग्रीला द वापरतात. बरोबर ना? सो स्ट्राइक लाईन इज द टॉप व्ह्यू ऑफ द लॉंगेस्ट हॉरिझॉन्टल लाईन बाय डेफिनेशन. आता हा स्ट्राइक आपण लिहू शकतो का? BC लाईनचा बिअरिंग लिहू शकतो का आपण? Yes. Yes, sir. स्ट्राइक हा बाय डेफिनेशन काय? बिअरिंग. सांगा बरं. बिअरिंग ऑफ लॉंगेस्ट हॉरिझॉन्टल लाईन. बरोबर का? लॉंगेस्ट हॉरिझॉन्टल लाईन BC आहे ते टॉप व्ह्यू मध्ये शोधली. सांगा मग काय येईल बिअरिंग? North 60. नॉर्थ 60 ईस्ट With respect to with respect to
B. बरोबर ना? Yes, Or sir. it can also be written as, सांगा बरं, south 60 East. west ना? West. With respect to Six. C. Is that clear? Is that clear? Yes. चला, तर हे झालं स्ट्राइक. स्ट्राइक हा टॉप व्ह्यू मध्ये दाखवतात. ते बेरिंग असतं, ते विथ रिस्पेक्ट टू बी दाखवता येईल किंवा विथ रिस्पेक्ट टू सी दाखवता येईल. बी हे आहे लॉंगेस्ट हॉरिझॉन्टल लाईन, जी तुम्हाला समजते फ्रंट व्ह्यू मधून. 3 वेळा रिपीट केलंय. आय थिंक इट मस्ट बी अंडरस्टूड बाय यू. टेक अ स्नॅपशॉट ऑफ दिस. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, हेच गोष्ट पण ऑक्झिलरी प्लेन मेथडनं शिकवता येते, पण मी शिकवणार नाही, कारण आपल्याला जास्त कन्फ्युज व्हायचं नाही. आपल्याला कन्सेप्ट शिकायचे आहेत. बरोबर आहे का? Shall we continue? Yes, Have you sir. understood the concept? Yes. Yes, sir. Okay. आता तुम्हाला डीप मिळवायचा आहे. इथं जो तुम्हाला थीटा प्लेन दिसतोय, बरोबर का, हा कोणत्या व्ह्यू मध्ये दिसतोय? Front view. फ्रंट व्ह्यू. आता डीपच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी लिहिल्या त्या वाचा. डीप म्हणजे काय असतो? थीटा प्लेन. पहिली गोष्ट समजली आहे? Yes, sir. Yes. त्यानंतर काय लिहिलंय? डीप हा एज व्ह्यूचा अँगल असतो. दुसरी गोष्ट समजली आहे? प्लेनचा अँगल किंवा एज व्ह्यूचा अँगल असतो डीप म्हणजे. इज इट अंडरस्टूड? येस नो म्हणाले म्हणा. वेळ आधी Yes. आपलं गेलं मागाच्या लेक्चर मध्ये. इज Yes, इट sir. अंडरस्टूड? Yes. Yes, sir. त्याच्यानंतर काय सांगितलं की डीप हा फ्रंट व्ह्यू मध्ये दिसतो. आता जो तुम्हाला डीप अँगल दिसतोय इथं, हा कोणत्या व्ह्यू मध्ये दिसतोय? Front view. Front view. फ्रंट व्ह्यू मध्ये दिसतो. अदरवाइज तो कुठे दिसू शकतो? ऑक्झिलरी फ्रंट व्ह्यू मध्ये पण दिसतो. इज दॅट क्लिअर? Yes, sir. आता ऑक्झिलरी फ्रंट व्ह्यू कसा काढायचा? So once again come to stage 3 of projections. This is front view. This is top view. ठीक आहे. म्हणजे इथं कुठेतरी तुम्हाला मिळणार आहे ऑक्झिलरी फ्रंट व्ह्यू. लाईन्स मध्ये आपण असं काढलं होतं, आठवतंय का? ऑक्झिलरी फ्रंट व्ह्यू, ऑक्झिलरी टॉप व्ह्यू. तर इथं टॉप व्ह्यूच्या शेजारी तुम्ही प्रोजेक्टर वगैरे घेणार आणि काय मिळणार इथं? ऑक्झिलरी फ्रंट व्ह्यू. नाउ वी विल डिस्कस दॅट प्रोसिजर. ऑक्झिलरी फ्रंट व्ह्यू मिळवायची प्रोसेस आपण बघूया. ठीक आहे. ऑक्झिलरी फ्रंट व्ह्यू जर मिळवायचा असेल तर पहिली गोष्ट काय करायची? ही स्ट्राइक लाईन जे आहे ते एक्सटेंड करायची. सॉरी, स्ट्राइक लाईन इथे इरेजर वापरतो मी. ऑक्झिलरी फ्रंट आपण इथं मिळवूया. ठीक आहे. किंवा या साईडला मिळवता येईल. दोन्हीपैकी प्रोसेस थोडीशी करेक्शन केली मी. तर ऑक्झिलरी फ्रंट व्ह्यू जर मिळवत असेल, स्टेप नंबर 1 जे मी सांगतो ते नोट करा प्लीज. ऑक्झिलरी फ्रंट व्ह्यू काढण्यासाठी स्टेप नंबर 1, एक्स वाय आपली. ठीक आहे. सो फॉर ड्रॉइंग द ऑक्झिलरी फ्रंट व्ह्यू, स्टेप नंबर 1 नोट करत राहा. एक्सटेंड द स्ट्राइक लाईन. काय करा? बीसी ही जी स्ट्राइक लाईन आहे ती एक्सटेंड करा. लिहिलंय? स्टेप नंबर 1 एक्सटेंड द स्ट्राइक लाईन. स्टेप नंबर 2, draw x1 y1 perpendicular to the strike line. x1 y1 ही लाईन कशी घेतली आहे? परपेंडिक्युलर टू स्ट्राइक लाईन. शॅल वी कंटिन्यू? 2 स्टेप लिहिल्यात. Yes, sir. ओके. ड्रॉ x1 y1 परपेंडिक्युलर टू स्ट्राइक लाईन. म्हणजे ज्यांना इंटरेस्ट आहे, बरोबर, परीक्षेत हे काढायचं नाही, त्यांना ही प्रोसिजर माहिती असावी. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir.
वेळ मिळाला ऑफलाईन मोड मध्ये आलो तर तुम्ही बास म्हणे पण हे प्रॉब्लेम मी शिकवतो. पण एवढ्या वर्षाच्या अनुभवात असं शिकलं की हे 10-20% लोकांना सुद्धा समजत नाही. ऑनलाईन मध्ये घेऊन हे प्रॉब्लेम आपण वेळ वाया घालवायला नको. ते मी तुम्हाला पूर्वी पण सांगितलंय. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. ओके. आता तुम्हाला काढायचा आहे व्ह्यू नंबर 3. त्याच्या आधीचा व्ह्यू असेल व्ह्यू नंबर 2 आणि हा आहे व्ह्यू नंबर 1. हे दोन्ही स्टेजेस 1 आणि 2 हे विसरून जावा. फक्त कुठे फोकस करताय तुम्ही? स्टेज 3 वरती फोकस करताय. बरोबर आहे? हा कोणता व्ह्यू आहे सांगा? फ्रंट व्ह्यू. बरोबर आहे? Yes. हा कोणता व्ह्यू आहे? Top view. टॉप व्ह्यू. आणि इथं काढायचं आहे आपल्याला ऑक्झिलरी फ्रंट व्ह्यू. इथं तुम्हाला थीटा प्लेन मिळवायचा आहे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. ओके. आता तुम्हाला माहिती आहे व्ह्यू नंबर 3 मध्ये डिस्टन्स टाकायचा आहे. कुठून? x1 y1 पासून. व्ह्यू नंबर 3 मध्ये तुम्हाला असे डिस्टन्सेस टाकायचे. समजतंय ना? कुठून टाकायचंय? x1 y1 पासून. तर ते मेजर करा व्ह्यू नंबर 1 मध्ये म्हणजे फ्रंट व्ह्यू मध्ये xy पासून. सोप्या भाषेत ऑक्झिलरी फ्रंट व्ह्यू साठी अंतर पाहिजे तर ते मेजर कुठून करणार? फ्रंट व्ह्यू मधून. इज दॅट क्लिअर? Yes. काय सांगितलं? ऑक्झिलरी फ्रंट व्ह्यू साठी अंतर पाहिजे तर ते मेजर करणार कुठून? फ्रंट व्ह्यू मधून. एवढं सोपं लॉजिक आहे. ठीक आहे. हा प्रोजेक्टर कोणाचा आहे? A point. एच आहे. करेक्ट. आता ए डॅशचं डिस्टन्स फ्रॉम XY इथं मिळेल. बरोबर ना? ए डॅशचं डिस्टन्स XY पासून किती होते? 0 आहे. येस ऑर नो? Yes, sir. Yes. मग तुम्ही ते डिस्टन्स इथं टाका. x1 y1 पासून 0 mm टाकलं म्हणजे इथं कोणता पॉईंट मिळाल तुम्हाला? A1. इज दॅट क्लिअर? Yes. ओके. नेक्स्ट. आता फ्रंट व्ह्यू मध्ये B डॅश आणि C डॅशचं अंतर मोजा. कुठून? XY पासून. तेवढंच अंतर हे समजा L आहे तर तेवढंच अंतर x1 y1 पासून टाकलं. फ्रंट व्ह्यू मधलं अंतर घेतलं आणि ऑक्झिलरी फ्रंट व्ह्यू साठी टाकलं. इज दॅट क्लिअर? Yes, sir. L एवढं अंतर टाकलं. ठीक आहे. आता बघा B डॅश आणि C डॅश दोघांचं डिस्टन्स XY पासून सेम आहे का? Yes. आहे. जे काय असेल ते L एवढं डिस्टन्स. आणि तुम्ही इथून जर गेला तर हा प्रोजेक्टर कुणाचा आहे? B and C. B आणि C चा. याचाच अर्थ काय होईल? B आणि C चा प्रोजेक्टर पण सेम आहे आणि त्यांचं फ्रंट व्ह्यू मधलं डिस्टन्स पण सेम आहे. त्यामुळे इथं B आणि C तुम्हाला कसे दिसतील? ओव्हरलॅप झालेले दिसतील. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. अंडरस्टूड? ओके. नाउ जॉइन A टू B and C. पॉइंट A जो आहे तो B आणि C ला जोडला. B आणि C एकाच ठिकाणी. याचाच अर्थ इथं तुम्हाला काय मिळालं? इथं कोणत्या प्रकारचा व्ह्यू मिळाला प्लेनचा? Auxiliary front view. Auxiliary view. ऑक्झिलरी फ्रंट व्ह्यू मिळाला जो कसा दिसतोय? जो कसा दिसतोय? इट इज अपिअरिंग ॲज एन एज व्ह्यू. येस ऑर नो? Yes, sir. टाइप करतो माउस त्याला असं स्टिकी नोट म्हणतो तसं झालंय. तर इथं दिसणार व्ह्यू कसा आहे? Page view. एज व्ह्यू आहे आणि जो बेसिकली कोण आहे? ऑक्झिलरी Auxiliary फ्रंट. front view. इज दॅट क्लिअर? Yes, sir. मग आता पुढची गोष्ट बरोबर आहे. जर फ्रंट व्ह्यू तुम्हाला थीटा प्लेन दाखवत असेल तर ऑक्झिलरी फ्रंट व्ह्यू सुद्धा कोणता अँगल देणार आहे? Theta. Theta. थीटा प्लेनच देणार आहे. अंडरस्टूड? Yes, sir. इज दॅट अंडरस्टूड? Yes, sir. Yes, sir. ओके. नेक्स्ट. तर हा झाला डीप अँगल. डीप अँगल म्हणजेच काय सांगा? Inclination. डीप अँगल मीन्स Top view of longest horizontal. तो स्ट्राइक झाला बाळा. Okay, sir. डीप अँगल मीन्स Theta plane. Theta plane. थीटा प्लेन. तर डीप जर तुम्हाला
कम्प्लिटली डिस्क्राईब करायचं असेल तर दोन गोष्टी लागतात, ज्यापैकी पहिली गोष्ट आहे डीप अँगल थीटा प्लेन. हा तुम्हाला आयदर फ्रंट व्ह्यू मध्ये मिळेल किंवा ऑक्झिलरी फ्रंट व्ह्यू मध्ये. इज दॅट क्लिअर? ज्या ज्या Yes, गोष्टी लिहिल्या त्याचा अर्थ समजलाय? शेवटचं वाक्य काय लिहिलं तुम्हाला वाटतं त्यामध्ये करेक्शन लागेल, वाचून दाखवता पण तरी. कॅपिटल मध्ये परपेंडिक्युलर लिहिलं होतं बघा. strike line and deep line are always perpendicular to each other. स्ट्राईक लाईन अँड डीप लाईन असं लिहिलंय, बरोबर आहे का? Yes. तर डीप लाईन असं न म्हणता डीप डायरेक्शन म्हणा तिथं फक्त. मेक वन करेक्शन. स्ट्राईक लाईन अँड डीप डायरेक्शन आर ऑलवेज परपेंडिक्युलर टू इच अदर. हॅव यू मॉडिफाइड द सेंटेन्स? Yes, sir. Yes, sir. नवीन सेंटेन्स काय झालं सांगा? स्ट्राईक लाईन अँड डीप डायरेक्शन आर ऑलवेज परपेंडिक्युलर टू इच अदर. लक्षात आलंय? मॉडिफाय केलंय का? Yes, sir. Yes. ओके. तर बघा, डीप जर कम्प्लिटली डिस्क्राईब करायचं असेल तर दोन गोष्टी लागतात. कुठल्या कुठल्या सांगा? लिहिलं इथं. पहिली गोष्ट लागते Deep angle. डीप अँगल, दुसरी गोष्ट लागते डीप डायरेक्शन. यापैकी डीप अँगल आपल्याला समजलाय, बरोबर? नाव विल ट्राय टू अंडरस्टँड डीप डायरेक्शन. बरोबर का? तर डीप याचं प्युअर मराठीमध्ये काय मिनिंग हो? DIP. ते DEEP झालं बघा. DIP. चहाच्या अशा छोट्या छोट्या बॅग मिळतात बघा, ते गरम पाण्यात बुडवतात, त्यांना काय म्हणतात? डीप बॅग म्हणतात. ऐकलंय कधी शब्द? अरे कमीत कमी नाही तर म्हणा ना. शांत काय बसतात? एम आय ऑडिबल? Yes, yes. ठीक आहे. तर डीप याचा अर्थ शुद्ध मराठीमध्ये बुडणे बुडवणे. किंवा बुडवणे पाण्यामध्ये. अंडरस्टूड ऑर नॉट? तर तुम्ही इमॅजिन करा की हे जे प्लेन आहे फ्रंट व्ह्यू मध्ये, ते टायटॅनिक प्रमाणे पाण्यामध्ये बुडायला लागले, बरोबर आहे? इथं कुठतर असं पाणी आहे, दिसतंय का पाणी? इथं पाणी आहे, बरोबर आहे. आणि हे प्लेन टायटॅनिक प्रमाणे त्या पाण्यामध्ये बुडतंय किंवा डीप होत आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा कोणता कॉर्नर बुडणार आहे हो? A dash. सगळ्यात पहिल्यांदा कोणता कॉर्नर बुडणार आहे? A डॅश. अंडरस्टूड? Yes, yes. So A dash is called as dipping corner. A dash ला काय म्हणतात? Dipping corner. A dash is called as dipping corner. बरोबर आहे? जो बेसिकली काय हो टेक्निकल लँग्वेज मध्ये लोवेस्ट कॉर्नर इन फ्रंट व्यू. येस और नो? ए डॅश हा कोण आहे? फ्रंट व्यू मधला लोवेस्ट कॉर्नर आहे, बरोबर आहे ना? Yes, sir. Yes. सो इट इज डिपिंग कॉर्नर. आता हा जो डिपिंग कॉर्नर आहे ए डॅश, त्याचा टॉप व्ह्यू शोधा. डिपिंग कॉर्नर कोण आहे सांगा? A dash. ए डॅश. त्याचा टॉप व्ह्यू शोधा. A. तो ए आहे, बरोबर आहे? तो स्ट्राईक लाईनच्या कोणत्या बाजूला आहे? अप्पर और लोअर? Upper. तो आहे स्ट्राईक लाईनच्या अप्पर साइडला. तर त्या बाजूला एक एरो दाखवा. ठीक आहे. हा एरो कसा पाहिजे? स्ट्राईक लाईनला परपेंडिक्युलर. इज दॅट क्लिअर? Yes, sir. आणि या एरोची जी डायरेक्शन आहे, इट इज कॉल्ड एज
डीप डायरेक्शन. लक्षात आलं? तर डीप डायरेक्शन मिळवायची प्रोसेस सांगा. सगळ्यात पहिल्यांदा काय शोधलं आपण? लोवेस्ट कॉर्नर इन फ्रंट व्ह्यू, ज्याला आपण काय म्हणतो? डिपिंग कॉर्नर. हे जर प्लेन बुडवलं तर पहिल्यांदा कोण बुडणार आहे? डिपिंग कॉर्नर ए डॅश. तोच कॉर्नर परत कुठे शोधला? टॉप व्ह्यू मध्ये. टॉप व्ह्यू मध्ये. आणि नंतर काय टॉप व्ह्यू मध्ये शोधलं? पण डायरेक्शन हे नेहमी टॉप व्ह्यू मध्ये असते ना, बरोबर आहे की नाही? मग डीप डायरेक्शन म्हणजे काय? तर डिपिंग कॉर्नर ची दिशा कुठली आहे? अंडरस्टूड ऑर नॉट? डिपिंग कॉर्नर दिशा म्हणजे काय झालं? आपण टॉप व्ह्यू मध्ये आलो, बरोबर ना? तर ए हा कॉर्नर टॉप व्ह्यू मध्ये स्ट्राईक लाईनच्या कोणत्या बाजूला आहे? वरच्या बाजूला आहे, बरोबर आहे? आता वरची बाजू हे जे आहे हे आपल्या बोली भाषेत झालं, बरोबर आहे की नाही? टेक्निकली तुम्हाला परफेक्ट लोकेशन पाहिजे, मग ते लोकेशन तुम्ही कसं शोधलं? तर स्ट्राईक लाईनला एक असा परपेंडिक्युलर एरो दाखवला आणि त्या एरोची डायरेक्शन कुणीकडे आहे? तर जिथं डिपिंग कॉर्नरचा टॉप व्ह्यू म्हणजे ए आहे तिकडे. अंडरस्टूड? येस सर. येस सर. चला पुन्हा एकदा तिसऱ्यांदा सांगा मला डीप डायरेक्शन कशी मिळवायची. आता तुम्ही सांगणार आहेत. Find the dipping corner. Dipping corner. सर्वांनी सांगा प्लीज. हा, फाइंड द डिपिंग कॉर्नर. डिपिंग कॉर्नर. मी सांगतो हे पण लिहून घ्या. डिपिंग कॉर्नर view. मिळवा. डिपिंग कॉर्नर कुठे समजतो? फ्रंट व्ह्यू मध्ये. Front view. नेक्स्ट, Then find Next. its top view. फाइंड इट्स टॉप Top व्ह्यू. view. डिपिंग कॉर्नरचा टॉप व्ह्यू मिळवला, ए मिळाला. त्यानंतर काय पाहिलं? तर डिपिंग कॉर्नरचा टॉप व्ह्यू स्ट्राईक लाईनच्या कोणत्या बाजूला आहे? Direct. इज दॅट क्लिअर? डायरेक्शन. डिपिंग कॉर्नरचा Yes. टॉप व्ह्यू स्ट्राईक लाईनच्या कोणत्या दिशेला आहे? त्याचं उत्तर काय? अप्पर डायरेक्शनला. म्हणून एरो जो ड्रॉ केला तो कसा ड्रॉ केला? स्ट्राईक लाईनला परपेंडिक्युलर आणि Upper वरच्या direction. दिशेला. इज दॅट क्लिअर? In direction of top view. त्या एरोची डायरेक्शन म्हणजे काय आली? Yes, sir. त्या एरोची डायरेक्शन म्हणजे Dipping direction. डायरेक्शन. ओके, आय मस्ट टेल यू व्हेरी ऑनेस्टली, ग्राफिक्स हा सब्जेक्ट, ठीक आहे, बरीच वर्ष शिकवल्यानंतर हा कन्सेप्ट मला समजला. ओके, सो इफ यू हॅव अंडरस्टूड इट इन द फर्स्ट अटेम्प्ट, इट इंडिकेट्स गुड लेवल ऑफ अंडरस्टँडिंग. ठीक आहे, आता याच्या पुढची स्टेप. आता ही डिपिंग डायरेक्शनचा एरो मिळाला इथपर्यंत, ठीक आहे. थोडं व्यवस्थित काढू दे का एरो? चांगलं वाटतं ना आता? सो दिस इज डीप डायरेक्शन, बरोबर आहे का? पण फक्त एरो असून चालतं का? नाही, तर त्याची दिशा सांगितली पाहिजे, त्याची डायरेक्शन सांगायला पाहिजे. मग डायरेक्शन सांगण्यासाठी आपण काय करतो? वी टेक द हेल्प ऑफ प्रिन्सिपल डायरेक्शन्स. म्हणून पुन्हा एकदा काय करा, डिपिंग एरो हा कोणत्या दोन दिशांच्या मध्ये आहे हे शोधायचं आपल्याला. आर यू गेटिंग? Yes, sir. म्हणून तो एरोचा जो बेस आहे त्या एरोच्या बेसला पुन्हा एकदा प्रिन्सिपल डायरेक्शन्स ड्रॉ करा. क्लिअर? आता सांगा, जो रेड कलरचा एरो आहे तो कोणत्या दोन दिशांच्या मध्ये आहे? नॉर्थ अँड वेस्ट. डीप डायरेक्शन हे कोणत्या दोन डायरेक्शनच्या मध्ये आहे? नॉर्थ आणि वेस्ट. म्हणून डीप डायरेक्शन आपण लिहितो नॉर्थ वेस्ट. अंडरस्टूड? Yes. Is it Yes. clearly understood? So this is about deep direction. आता कम्प्लीट डीपचं डायरेक्शन थोडंसं वेगळ्या पद्धतीने पण करता येतं. ठीक आहे, तर ह्या कम्प्लीट डीपचं डायरेक्शन आपण असं लिहू शकतो. डीपचं डिस्क्रिप्शन, द प्लेन थीटा प्लेन आपण मगाशी किती 45 म्हणलं होतं ना?
plane dips 45 degrees northwesterly. लेक्चर मध्ये 10 मिनिटात करतो. The plane dips 45 degrees northwesterly. बरोबर आहे. म्हणजे 45 हा काय झाला सांगा. हॅलो, 45 काय झालं, डीप अँगल. जर तुम्हाला फ्रंट व्ह्यू मध्ये मिळेल किंवा ऑक्झिलरी फ्रंट व्ह्यू मध्ये मिळेल. इज दॅट क्लिअर? Yes, sir. आणि डीप डायरेक्शन काय झाली, नॉर्थ वेस्ट. सो दिस इज अबाउट स्ट्राइक अँड डीप. अंडरस्टूड? Yes, sir. Okay, so let us revise about the strike and dip. Okay, हे सगळं आपल्याला एमसीक्यू मध्ये लागेल. मला वाटतं आता एमसीक्यू घेणं काही योग्य नाहीये, कारण एमसीक्यू आपल्याला डिस्कशन पाहिजे. त्यामुळे पुढच्या लेक्चर मध्ये जे काही 20-25 एमसीक्यू आहेत प्लेन वरती ते आपण कंप्लीट करूया. शक्यतो आज लेक्चर घेणार नाही, कारण आम्हाला सर्वांनाच बाकी ऍडिशनल ऍक्टिव्हिटी आहेत. त्यामुळे आज काय लेक्चर मी मिळालं तरी घेणार नाही. मात्र मेकॅनिक्सचं लेक्चर जे आहे, मेकॅनिक्स बॅकलॉग वाले स्टुडंट्स, ते आपण 5 वाजता चालू करूया. ठीक आहे. पूर्वी ते मीटिंगची लिंक जी होती ती डिव्हिजन ई मधून लॉग इन करा असं मला सांगितलं होतं, पण ऍक्च्युअली मीटिंगची लिंक वेगळीच होती. त्यामुळे एक लेक्चर पूर्वी झालं नाही, मागच्या एक झालेलं आहे. मेकॅनिक्सचा आज एमसीक्यू, मेकॅनिक्सचा लेक्चर होणार आहे 4:45 वाजता. त्याच्यामध्ये आपण एमसीक्यू डिस्कस करतो ट्रसेसचे. तर 5 वाजता जॉईन करा. जर चुकून विसरलं तर मला आठवण करा. चालेल? Yes, sir. ओके, चला स्ट्राइक अँड डीप रिवाइज करायचा. Yes. Yes. ओके, सो बाय डेफिनेशन स्ट्राइक इज बिअरिंग ऑफ, हे सगळे एमसीक्यू तुम्हाला विचारले जाऊ शकतात म्हणून मी रिपीट करतो 3-4 वेळा. स्ट्राइक इज बिअरिंग ऑफ Longest longest line. horizontal line. Line. ठीक है. Strike is the bearing of longest horizontal line. Longest horizontal line मिळते फ्रंट व्ह्यू मधून आणि त्याचा तुम्ही टॉप व्ह्यू मिळवायचा बीसी. त्याचं बेअरिंग शोधायचं. लक्षात येते ना? स्ट्राइक Yes. समजला. Yes. स्ट्राइक कुठे दाखवतात? स्ट्राइक नेहमी दाखवतात टॉप व्ह्यू मध्ये. बरोबर आहे का? आणि स्ट्राइक दाखवतात विथ रिस्पेक्ट टू वन ऑफ द एंड्स, आयदर विथ रिस्पेक्ट टू बी और विथ रिस्पेक्ट टू सी. स्ट्राइक हा विषय संपलाय. Yes, sir. नेक्स्ट डीप. तर डीप म्हणजे काय आहे? थीटा प्लेन. इन्क्लिनेशन ऑफ द प्लेन विथ एचपी इज नथिंग बट थीटा प्लेन. तर डीप कुठे मिळतो? आयदर फ्रंट व्ह्यू मध्ये किंवा ऑक्सिलरी फ्रंट व्ह्यू मध्ये मिळतो. ठीक आहे. नेक्स्ट डीप कसं मिळवतात? तर डीप मिळवतात ऑक्सिलरी फ्रंट व्ह्यू मध्ये. ही सगळी प्रोसेस मी तुम्हाला सांगितलं, ती काय रिपीट करत नाही. डीप कुठं मिळवता येतो? मिळवायचं झालं तर कुठे मिळतं डीप? ऑक्सिलरी फ्रंट व्ह्यू. लक्षात येत आहे. आणि डीप डायरेक्शन ही कशी असते? स्ट्राइक लाईनला परपेंडिक्युलर. म्हणजे डीप डायरेक्शन जे दिसतं रेड कलरचा एरो, हा कसा आहे? स्ट्राइक लाईनला परपेंडिक्युलर. इज दॅट क्लिअर? Yes. Yes, sir. तर नॉर्मली जे स्ट्राइक अँड डीप शिकवतात किंवा जसं शिकवणं अपेक्षित आहे, ते पिक्चर कसं असतं मी तुम्हाला सांगतो. नॉर्मली स्ट्राइक अँड डीप एवढं शिकवतात. ठीक आहे. मग काय होतं? कन्फ्युजन होतं की हा फ्रंट व्ह्यू असाच का दिसतोय, बरोबर आहे की नाही? हा टॉप व्ह्यू असाच का दिसतोय, आणि हे सगळं कशासाठी करायचं, ते कन्फ्युजन होतं. तर ते होऊ नये म्हणून मी काय केलं, तुम्हाला स्ट्राइक अँड डीप 3 स्टेज मध्ये शिकवला. इज दॅट क्लिअर? आणि तो 3 स्टेज प्रोजेक्शनशी आपण कोरिलेट केला. लक्षात येते का? Yes, sir.
Yes, sir. पण कन्सेप्ट सेमच राहतात. म्हणजे डायरेक्ट तुम्ही थर्ड स्टेज मधून सुरुवात केली तरी चालेल. स्ट्राईक अँड डिपचे कन्सेप्ट तेच असतात. किंवा डायरेक्ट तुम्ही हा फायनल फ्रंट व्ह्यू आहे थर्ड स्टेजचा, हा फायनल टॉप व्ह्यू आहे, ऑक्झिलरी फ्रंट व्ह्यू मिळवा, स्ट्राईक डिप मिळवा, अशी प्रोसेस पण करू शकतात. पण आपण काय केलं, ते कोरिलेट केलं. कशाची? स्टेज 2 शी पण कोरिलेट केलं आणि स्टेज 1 शी पण कोरिलेट केलं. ठीक आहे. याच्या पुढे अजून एक स्टेप असते, जर तुम्ही इंटरेस्टेड असेल तर सांगतो मी. आता हा जो एज व्ह्यू आहे, त्याला जर तुम्ही पॅरल घेतली x2 y2, ठीक आहे. काय घेतलं तुम्ही? एज व्ह्यू ला पॅरल कोण घेतली? x2 y2. आर यू लिसनिंग? Yes. Yes. एज व्ह्यू ला जर समजा तुम्ही पॅरल घेतली, नवीन रेफरन्स लाईन x2 y2, ठीक आहे. आता पुन्हा एकदा प्रोजेक्टर काढायचे. प्रोजेक्टर कसे असतात? रेफरन्स लाईनला परपेंडिक्युलर. त्यामुळे बी आणि सी चा कॉमन प्रोजेक्टर असा येईल. समजतंय का? जो x2 y2 ला Yes. परपेंडिक्युलर असेल आणि ए चा प्रोजेक्टर असा येईल. ए चा प्रोजेक्टर असा येईल. ठीक आहे. व्ह्यूचं नंबरिंग बघा. इथं पूर्वी व्ह्यू नंबर 1 होता, आठवतंय का? तो आपण इरेज केलाय कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी. तर तो सध्या आपण रेफर करत नाही. आपण कोणकोणते व्ह्यू रेफर करतो सांगा? व्ह्यू नंबर 2, ज्याला आपण काय म्हणतो? टॉप व्ह्यू. समजतंय का? व्ह्यू नंबर 3 हा कोणता व्ह्यू सांगा? ऑक्झिलरी फ्रंट व्ह्यू. आणि व्ह्यू नंबर 4 जो आहे, इथं तुम्हाला मिळवायचा आहे ऑक्झिलरी टॉप व्ह्यू म्हणा किंवा व्ह्यू नंबर 4 म्हणलं तरी चालेल. इथं तुम्हाला मिळवायचं आहे ट्रू शेप. तर पुन्हा एकदा प्रोसेस बघा. व्ह्यू नंबर 4 साठी डिस्टन्स पाहिजे असेल तर मेजर कुठून करायला लागेल? व्ह्यू नंबर 2 मधून. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes. आता मी एरो वेगळे काढून दाखवतो, मी तुम्हाला क्लिअर होईल. तर ए चं डिस्टन्स x1 y1 पासून मेजर करायचं. समजलंय? Yes. ए चं डिस्टन्स कुठून मेजर केलं? X1, Y1. x1 y1 पासून. आणि ते मार्क करायचं ए च्याच प्रोजेक्टर वरती x2 y2 पासून. समजलंय? सो दिस विल गिव्ह यू A2. हा कोण मिळाला? A2 मिळाला. नेक्स्ट बी चं डिस्टन्स मेजर करा x1 y1 पासून. दिसला हा एरो आत्ताचा नवीन? Yes, sir. बी चं डिस्टन्स कुठून मेजर केलं? X1, Y1. X1 Y. x1 y1 पासून. हे तुम्ही अजिबात करू नका, माझा सल्ला आहे. याच्या नादी पण लागू नका. याचा आयुष्यात कुठेच उपयोग होत नाही, फक्त आम्हाला होतो. फारसं टेन्शन घेऊ नका. ओके. तर बी चं डिस्टन्स आपण समजा इथे टाकलं. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Here you will get होत नाही. 1-2 मिनिटात संपते बाळा ना. नंतर उपाशी पोटी शाप देते, त्यामुळे ड्रॉ होईना झाले. दिस इज B2. ओके, जस्ट जोकिंग. त्याचप्रमाणे सी चं डिस्टन्स मेजर करा. कुठून? x1 y1 पासून. इज दॅट क्लिअर? Yes. आणि ते मार्क करा x2 y2 पासून. इथं कोण मिळेल तुम्हाला? C2. C2. समजतंय? आता A2
B2 आणि C2 जॉईन करा. A2 B2 आणि C2 जॉईन करा. इथं जो मिळतो तुम्हाला तो कोण असणार आहे? ट्रू शेप. आठवतंय? हा ट्रू शेप आपण मगाशी इथं काढला होता. डू यू रिमेंबर? ट्रायंगल रेस्टिंग ऑन कॉर्नर. आठवतंय का? Yes. जो ट्रू शेप इथं मिळतो तोच तुम्हाला इथं मिळतो. समजतं का? सोप्या भाषेमध्ये 3 स्टेज प्रोजेक्शन मध्ये तुम्ही काय करता? 1 to 2 फर्स्ट टू सेकंड स्टेज जाता आणि सेकंड टू थर्ड जाता. तर स्ट्राइक अँड डीप मध्ये तुम्ही काय करता? थर्ड स्टेज टू सेकंड स्टेज जाता. समजताय ना? आणि इथं तुम्हाला मिळतो थीटा प्लेन. समजताय का? आणि सेकंड टू फर्स्ट ज्यावेळी तुम्ही जाता त्यावेळी तुम्हाला काय मिळतो? ट्रू शेप. म्हणजे इथून इथं तुम्ही गेला म्हणजे काय केलं? सेकंड स्टेज मधून फर्स्ट स्टेजला गेला ट्रू शेप मिळवायसाठी. इज दॅट क्लिअर? Yes. तर ह्या सर्व गोष्टींचा आउटपुट मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट केलेला आहे. वेळ शिल्लक राहिला, ऑफलाईन मोड मिळाला किंवा टुवर्ड्स द एंड ऑफ द सेमिस्टर ज्यावेळी प्रत्यक्ष तुम्ही माझ्यासमोर ड्रॉ करत असाल त्याच वेळी हे प्रॉब्लेम सोडवाय असं माझं रिकमेंडेशन आहे बेस्ड ऑन 18 years ऑफ एक्सपिरियन्स. अदरवाइज इट विल बी वेस्टेज ऑफ टाइम. ठीक आहे? तर ह्या सर्व गोष्टीचं कन्क्लुजन काय आहे सांगा. जे मगाशी लिहून घेतलं तेवढंच लक्षात ठेवायचं. काय काय पुन्हा एकदा सांगा. आतापर्यंत सगळं विसरलं तर चालेल. सांगा. स्ट्राइक इज डिफाइंड ॲज, सर्वांनी सांगा. एकच मिनिट शेवटचा. स्ट्राइक इज डिफाइंड ॲज Bearing of Bearing of longest horizontal line. longest horizontal line. Strike is always shown in the Top view. top view. view. Okay. Then lowest corner in front view is called as dipping corner. Dipping बरोबर corner. का? Next. Dipping corner. Correct. त्यानंतर dip म्हणजे काय असतो? Theta plane, inclination of the plane with HP. Dip कुठे मिळवतात? Either front view मध्ये किंवा auxiliary front view मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट. डीप डायरेक्शन कशी असते? स्ट्राइक लाईनला परपेंडिक्युलर. बरोबर आहे? आणि एज व्ह्यू ला किंवा ऑक्झिलरी फ्रंट व्ह्यू ला जर तुम्ही नवीन रेफरन्स लाईन अशी पॅरलल घेतली तर तुम्हाला काय मिळतो? एज व्ह्यू इथं आहे त्याला पॅरलल जर x2 y2 घेतली तर काय मिळतो? ट्रू शेप. इज दॅट क्लिअर?